धरणग्रस्त माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय लोहटा पूर्व तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद। मी प्राध्यापक कसपटे सर। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण अर्थशास्त्रातील वेगवेगळ्या संकल्पना अभ्यास करत असताना मागणीचे विश्लेषण आणि या मागणीच्या विश्लेषणामध्ये मी तुम्हाला मागणी म्हणजे काय, मागणीचा अर्थ, मागणीच्या वेगवेगळ्या व्याख्या, त्यावरून वैशिष्ट्ये, मागणीचे प्रकार, मागणीच्या संबंधीच्या दोन महत्त्वाच्या संकल्पना आणि मागणी निर्धारित करणारे घटक अभ्यास केल्यानंतर आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत, तो म्हणजे मागणीचा नियम अभ्यास करणार आहोत। हा मागणीचा नियम अभ्यास करत असताना उपभोक्त्याचं मानसशास्त्र जाणून घेणारा हा नियम आहे, किंवा तुमचं माझं मानसशास्त्र जाणून घेणारा हा नियम आहे। आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये एखादी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी जातो किंवा मागणी करण्यासाठी जातो, त्यावेळेस आपण मार्केटमध्ये कशा पद्धतीनं आपलं वर्तन आहे त्या वर्तनाचा अभ्यास या मागणीच्या नियमामध्ये, मागणीच्या सिद्धांतामध्ये केला जातो। हा मागणीचा सिद्धांत अभ्यास करणे आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागणीचा नियम अभ्यास करत असताना सुप्रसिद्ध अर्थतज्ञ प्राध्यापक डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी हा नियम मांडलेला आहे। इसवी सन 1890 मध्ये प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे, ज्याला आपण प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स असं म्हणतो, या ग्रंथामध्ये हा सिद्धांत मांडलेला आपल्या लक्षात येईल। हा नियम उपभोक्त्याचं मानसशास्त्र जाणून घेणारा नियम आहे। हा नियम बाजारातील उपभोक्त्याचं मानसशास्त्र अभ्यासणारा हा नियम आहे। बाजारात गेल्यानंतर उपभोक्ता कशा पद्धतीनं वागतो, त्याचं वर्तन कशा पद्धतीनं आहे, याचा अभ्यास या नियमामध्ये केला जातो। हा नियम अभ्यास करत असताना या सिद्धांताचे विधान अभ्यास करणे, या सिद्धांत लक्षात घेणे आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागणीचा नियम अभ्यास करत असताना प्राध्यापक डॉक्टर मार्शल यांनी असं म्हटलेलं आहे, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूंची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते। दुसऱ्या शब्दात, इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीत वाढ होते तेव्हा वस्तूच्या मागणीत घट होते, आणि जेव्हा वस्तूच्या किमतीत घट होते तेव्हा वस्तूच्या मागणीत वाढ होते। याचा अर्थ आपल्या असं लक्षात येईल की बाजारामध्ये एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते आणि एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढताना आपल्या लक्षात येईल। म्हणजे ही वास्तविकता आहे। मार्केटमध्ये हा सिद्धांत आज देखील प्रत्ययास येत असताना, आज देखील लक्षात घ्या, मार्केटमध्ये हा नियम प्रत्ययास येतो। उपभोक्ता मार्केटमध्ये ज्यावेळेस वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांची खरेदी करतो, त्यावेळेस वस्तूची किंमत वाढली असता त्या वस्तूचे कमी नग खरेदी केले जातात, म्हणजे त्या वस्तूची कमी मागणी होते, आणि ज्यावेळेस वस्तूची किंमत कमी असते त्यावेळेस त्या वस्तूचे अधिक नग म्हणजे जास्तीचे नग खरेदी केले जातात। यावरून आपल्या असं लक्षात येईल की प्राध्यापक डॉक्टर मार्शल यांनी म्हटल्याप्रमाणे एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढताना आपल्या लक्षात येते। मग हा जो मागणीचा सिद्धांत आहे, हा मागणीचा सिद्धांत किंमत आणि मागणीचा संबंध या सिद्धांतामध्ये व्यस्त स्वरूपाचा म्हणजे परस्पर विरोधी असलेला आपल्या लक्षात येतो। मागणी आणि किंमत यांचं फलनही आपल्या लक्षात घेणं म्हणजे लक्षात घेणं आवश्यक आहे। त्या फलनाच्या आधारे मागणीचा सिद्धांत आपल्याला लक्षात घेता येईल। मित्रांनो, मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालील सूत्राच्या सहाय्याने, जे आपल्याला स्क्रीनवर एक सूत्र दिसत आहे त्या सूत्राच्या सहाय्याने लक्षात घ्या। मागणी आणि किंमत यातील परस्पर संबंध आपल्याला लक्षात घेता येईल। त्यामध्ये DX = F कंसामध्ये PX याचा अर्थ असा होतो, मागणी हे किमतीचे फलन आहे। म्हणजे किंमत वाढली असता मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढते। या सूत्रामध्ये D बरोबर वस्तूची किंमत, X याचा अर्थ वस्तू, आणि F म्हणजे फलन, ज्याला आपण फंक्शन ऑफ म्हणतो, आणि PX याचा अर्थ होतो वस्तूची किंमत, म्हणजे X वस्तूची प्राइस काय आहे, मग त्यावर म्हणजे लक्षात घ्या वस्तूची मागणी अवलंबून असते। याचा अर्थ मागणी हे किमतीचं फलन आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। वस्तूची किंमत, आता मागणीचा नियम सुद्धा हे सांगतो, वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते आणि वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते। मग यावरून लक्षात घ्या, आपल्याला हा मागणीचा सिद्धांत या फलनाच्या आधारे, म्हणजे मागणी आणि किंमत यातील फलनात्मक संबंध लक्षात घेऊन हा मागणीचा सिद्धांत आपल्याला लक्षात घेता येईल। विद्यार्थी मित्रांनो,
हा मागणीचा सिद्धांत आपल्याला काल्पनिक उदाहरणाच्या सहाय्याने लक्षात घेता येईल. आपल्याला स्क्रीनवर क्षयवस्तूची किंमत आणि क्षयवस्तूची मागणी. आता पहा, क्षयवस्तूची किंमत रुपयामध्ये दर्शवलेली आहे, तर क्षयवस्तूची मागणी किलोमध्ये आहे. ज्यावेळेस क्षयवस्तूची किंमत किंमत 50 रुपये आहे, त्यावेळेस 1 किलोची मागणी आहे. आणि हीच किंमत ज्यावेळेस लक्षात घ्या 40 रुपये किलो होते, त्यावेळेस 2 किलोची मागणी झाली आपल्या लक्षात येते. म्हणजे जसजशी वस्तूची किंमत कमी होत जाते तसतसं मागणी वाढते. आणि जर आपण कोष्टकाचं उलट निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की ज्या 10 रुपये प्रति किलो क्षयवस्तूची किंमत आहे, त्यावेळेस क्षयवस्तूची मागणी 5 किलोची आहे. हीच किंमत 10 रुपयाहून 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये प्रति किलो झाली असता मागणीसुद्धा लक्षात घ्या 5 किलोवरून 4 किलो, 3 किलो, 2 किलो, 1 किलोची झाली आपल्या लक्षात येते. मग यावरून असे स्पष्ट होते की जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा मागणीत वाढ होते, आणि वस्तूची किंमत वाढते तेव्हा मागणीत घट होते. म्हणजेच किंमत व मागणी यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. मग या कोष्टकावरून मागणी आणि किंमत यामध्ये व्यस्त संबंध असतो हे आपल्या लक्षात येईल. आणि मागणीचा नियमही या कोष्टकाला लागू पडताना आपल्या लक्षात येईल. मग हा मागणीचा नियम जसा आपण कोष्टकाच्या सहाय्याने अभ्यास केला त्या पद्धतीनं हा नियम आपल्याला आकृतीच्या सहाय्याने देखील लक्षात घेता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आकृतीमध्ये अक्षावर मागणी जी किलोमध्ये दर्शवलेली आहे, तर या अक्षावर वस्तूची किंमत रुपयामध्ये दर्शवलेली आपल्या लक्षात येते. तर म हा मागणीचा वक्र आहे. जो वक्र डावीकडून उजवीकडे खाली येणारा असतो, म्हणजेच मागणीच्या वक्र ऋणात्मक आकाराचा असतो हे आपल्या लक्षात येईल. आता हा मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडं खाली उतरणारा असतो, कारण हा वक्र किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध दर्शविताना आपल्या लक्षात येतो. म्हणजे याचा अर्थ आपल्या लक्षात येईल की मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो. जर आपण आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल 10 रुपये प्रति किलो किंमत असताना 5 किलोची मागणी आहे. तर तीच किंमत 10 रुपयाहून 20, 30, 40, 50 रुपये प्रति किलो होते. त्यावेळेस मागणी लक्षात घ्या 5 किलोहून 4 किलो, 3 किलो, 2 किलो, 1 किलोवर आले आपल्या लक्षात येते. आणि ज्यावेळेस 50 रुपये प्रति किलो वस्तूची किंमत आहे, त्यावेळेस 1 किलोची मागणी आहे. म्हणजे वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते, तर वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होताना आपल्या लक्षात येते. तर हा थोडक्यात आपल्याला मागणीचा सिद्धांत आकृती उदाहरणाच्या सहाय्यानं लक्षात घेता येईल. हा सिद्धांत परत एकदा लक्षात घेत असताना प्राध्यापक डॉक्टर मार्शल यांनी असं म्हटलेलं आहे, इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते, तर वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते. हे आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हा सिद्धांत आकृती कोष्टकाच्या सहाय्याने लक्षात घेतल्यानंतर या सिद्धांताची काही गृहीते अभ्यास करणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा मागणीचा सिद्धांत आकृती उदाहरणाच्या सहाय्याने लक्षात घेतल्यानंतर या मागणीच्या नियमाची काही गृहीतके अभ्यास करणे आवश्यक आहे. म्हणजे मागणीचा नियम नेमक्या कोणकोणत्या गृहीतकावर अवलंबून असतो हे आपल्या लक्षात घेणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या मागणीच्या नियमाची गृहीते अभ्यास करत असताना त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं गृहीत आहे स्थिर उत्पन्न पातळी. म्हणजे पहा, मागणीचा नियम जर अनुभवायचा असेल तर उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असणे आवश्यक आहे. जर उत्पन्न पातळीत वाढ अथवा उत्पन्न पातळीत जर घट झाली तर हा मागणीचा सिद्धांत प्रत्यास येऊ शकत नाही. म्हणजे उत्पन्न स्थिर असावे असं या सिद्धांतानं गृहीत धरलेलं आपल्या लक्षात येईल. जर समजा वस्तूची किंमत कमी होत असताना किंवा वस्तूची किंमत वाढत असताना जर लोकांच्या उत्पन्नामध्ये घट किंवा वाढ झाली तर हा सिद्धांत प्रत्यास येणार नाही. त्यानंतर दुसरं गृहीतक आहे लोकसंख्येच्या आकारमानात बदल होता कामा नये किंवा लोकसंख्येचं आकारमान बदलू नये. तर देशातील लोकसंख्येचं आकारमान आणि रचना वस्तूंची एकूण मागणी प्रभावित करते. त्यामुळे हा सिद्धांत प्रत्यास येण्यासाठी असं गृहीत धरलं आहे की लोकसंख्येचं आकारमान स्थिर असणे आवश्यक आहे. जर लोकसंख्येचं आकारमान स्थिर असेल तरच हा सिद्धांत प्रत्यास येईल. त्यानंतर तिसरं गृहीतक आहे पर्यायी वस्तूंच्या स्थिर किमती. म्हणजे पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल होत नाही असं हा सिद्धांत गृहीत धरतो. कारण पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम
वस्तूच्या मागणीवर होतो. म्हणून इथं एक लक्षात घ्यायचं की पर्यायी वस्तूंच्या किमती सुद्धा स्थिर असणं गरजेचं आहे आणि जर पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर असतील तरच हा सिद्धांत प्रत्यास येईल. त्यानंतर चौथं गृहीतक आहे पूरक वस्तूंच्या स्थिर किमती. आता पहा, जसं एकमेकांना पर्यायी वस्तू असतात तसंच लक्षात घ्या एकमेकांना बाजारामध्ये पूरक वस्तू सुद्धा असतात. मग या पूरक वस्तूच्या किमतीत सुद्धा बदल होऊ नये किंवा होता कामा नये असं गृहीत धरलं आहे. कारण पूरक वस्तूच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम लक्षात घ्या वस्तूच्या मागणीवर होतो. म्हणून पूरक वस्तूच्या किमती स्थिर असाव्यात असा हा सिद्धांत गृहीत धरतो. त्यानंतर पाचवं गृहीतक आहे भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही. म्हणजे उपभोक्त्यांची भविष्यात किंमत विषयक बदल घडून येण्याची कोणतीही अपेक्षा नाही असे गृहीत धरले आहे. जर भविष्यात वस्तूची किंमत वाढण्याचा किंवा भविष्यात वस्तूची किंमत कमी होण्याचा अंदाज जर उपभोक्त्याला आला तर आज कमी झालेल्या किमतीला सुद्धा लक्षात घ्या मागणी कमी होऊ शकते किंवा वाढलेल्या किमतीला सुद्धा लक्षात घ्या वस्तूची किंमत वाढू शकते. म्हणून भविष्यकालीन किमतीचा अंदाज येता कामा नये किंवा त्यालाच आपण भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही असं गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर सहावं गृहीतक आहे आवडीनिवडी सवयी प्राधान्य फॅशन्स इत्यादीमध्ये बदल होत नाही. म्हणजे उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी सवयी प्राधान्य फॅशन इत्यादीमध्ये बदल होत नाही असं गृहीत धरलं आहे. यामध्ये जर बदल झाला तर लक्षात घ्या त्याचा परिणाम मागणीत बदल होतो. म्हणून लोकांच्या आवडीनिवडी सवयी फॅशन यामध्ये बदल होऊ नये असा हा सिद्धांत गृहीत धरतो. आणि त्यानंतर शेवटचं गृहीतक आहे करविषयक धोरणात बदल नाही. म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराबाबतच्या सरकारी धोरणामध्ये बदल होऊ नये असा हा सिद्धांत लक्षात घ्या सांगतो किंवा असा गृहीत धरतो. जर समजा लक्षात घ्या सरकारचं काही धोरण बदललं, सरकारनं करविषयक धोरणात काही बदल केला तर त्याचा परिणाम लक्षात घ्या वस्तूच्या किमतीवर होतो आणि त्यामुळे लक्षात घ्या त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होऊ शकतो. म्हणून लक्षात घ्या हा सिद्धांत असं गृहीत धरतो की सरकारचं करविषयक धोरण सुद्धा स्थिर आहे, त्यामध्ये लक्षात घ्या कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. तर अशा पद्धतीनं हा मागणीचा सिद्धांत आणि मागणीच्या सिद्धांताची गृहीतके आपल्या लक्षात घेता येतील. गृहीतही आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. धन्यवाद.